हाय हॅलो गाईज, मी आहे रिजवाना शेख आणि आपण कसे आहात? आय होप तुम्ही सगळे ठीकच असताल. तर माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी बनवणार आहे आळू वडी. त्यासाठी हे जे सामान आहे तर आपण आता सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तुम्हाला मी सामान म्हणजे जे काही साहित्य लागते ते सांगणार आहे. आळू वडीसाठी जे काही साहित्य लागणार आहे ते तुम्हाला आता मी सांगणार आहे. तर सर्वात आधी लागणार आहे बेसन पीठ, तीळ आहे हावरी, कोथिंबीर, हळद आहे, चवीनुसार मीठ, जिरं, लसूण, हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि हे आहे आवळीची पानं. तर आत्ता आपण बनवायला म्हणजे सुरुवात करूया. तर मी घेतलेलं आहे बेसन पीठ, 1 वाटी बेसन पीठ आहे, थोडंसं जिरं, आपण घेतलेली होती हावरी, मी थोडीशी टाकलेली आहे त्यामध्ये, थोडीशी 1 चमचा छोटा चमचा ते हळद आहे, हिरवी मिरची, लसूण. आता आपण टाकत आहे कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकत आहे, कारण का टेस्ट बिघडायला नको म्हणून टेस्ट करून आपणच मीठ टाकणार आहे. आता आपण सगळं मिश्रण एकत्र केलेलं आहे. थोडंसं पाणी टाकलं आहे. आपल्याला हे पीठ आता थोडंसं मीडियम, खूप जास्त नाही खूप कमी नाही, थोडंसं मीडियम असं पीठ मळून घ्यायचं आहे. कारण का आपल्या आळूच्या पाण्याला हे परफेक्ट पीठ लागलं पाहिजे. तर त्यामध्येच मी बरोबर असं पीठ मळून घेते. छान असा मस्त असं पीठ मळून होते. आता आपण सगळं पीठ वगैरे मळून झालेलं आहे. मी पानं स्वच्छ धुवून घेतलेली होती. तर आत्ता मी ह्याला पीठ लावत आहे. ते पान अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि ह्याला पीठ जितकं म्हणजे जेवढं होईल तेवढं पीठ तुम्ही लावून घेऊ शकता. कारण असं पातळ वडे होत नाही, थोडेसे दाट होतात आणि खूप छान होतात. आता हा पान ठेवलेला आहे, त्याच्यावरती दुसरा पान ठेवायचा आहे. उलटं डायरेक्शन करून ठेवायचं आहे त्याच्यावरती. जसं खालच्या पानाला पीठ लावलं होतं तसं वरच्या पानाला पण पीठ लावून घ्यायचं आहे. आता आपण ह्याला फोल्ड करून घेऊया. मी फोल्ड कसा केला आहे ते तुम्ही नक्की पहा, कारण का थोडंसं इकडं तिकडं व्हायला नको, कारण का आपली वडी छान होणार नाही. दोन्ही साईडने आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. आता आपण थोडंसं फोल्ड करून घेऊया. बाकीच्या राहिलेल्या आळूच्या वड्या आपण पानं ते सगळे एकत्र करून घेऊया, म्हणजे लावून घेऊया. तर हे पहा, सगळ्या पानांना मी बेसन पीठ लावून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मी ह्या जाळीमध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्या आधी मी पाणी उकळायला ठेवलं होतं, ते पण दाखवते. आता पाणी उकळलेलं आहे, त्याच्यावरती मी जाळी ठेवणार आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. आपल्याला 15-20 मिनटं ह्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे वाफेवरती. तर आपल्या छानपैकी वड्या अशा शिजून झालेल्या आहे. तर आता मी खाली उतरून थंड करणार आहे. 10-15 मिनटं ठेवणार आहे याला. तर फायनली आपले हे वड्या थंड झालेल्या आहे. आता मी ह्याला कट करून घेते, म्हणजे पातळ स्लाइस करून घ्यायचे आहे.
तर पहा गाईज, छान झालेले आहे. कुठं कच्ची वगैरे राहिलेली नाही, तुटली वगैरे नाही, कारण मस्त झालेली आहे. आता मी याला तळून घेणार आहे. तर पहा गाईस, किती सुंदर असे झालेले आहे. गोल्डन कलर आलेला आहे. खूप सुंदर झालेले आहे. कलर तर खूप छान आला आहे आणि खुसखुशीत कुरकुरीत झालेला आहे. तर साधी आणि सोपी रेसिपी आहे, तर नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा. तर मी हे डिशमध्ये काढून घेते आहे. फायनली आपली डिश बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही पहा किती सुंदर अशी ही वडी झालेली आहे. तर प्रत्येक म्हणजे लाईन वगैरे सगळं करेक्ट आलेली आहे. काहीच कुठंच काही चुकलेलं नाही. खूप छान झालेलं आहे, खुसखुशीत कुरकुरीत आणि साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. तुम्ही पण नक्कीच एकदा ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया आणि असेच छान छान रेसिपी मी घेऊन येत जाईन. तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला तर विसरू नका. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. बाय, टेक केअर. आणि मी तुम्हाला एक वडी तोडून पण दाखवते. पहा कशी छान, म्हणजे खूप छान झालेली आहे आणि खुसखुशीत झालेली आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की म्हणजे कशी झालेली आहे, म्हणजे छान होती का नाही ते. मला पण समाधान वाटेल की हो, माझी रेसिपी कोणीतरी पाहून बनवते म्हणून. चला बाय, टेक केअर.